स्वागत आहे तुमचं आपल्या नॉलेज ब्रुक या यूट्यूब चॅनलवर. आपण सुरू केलेली अतिसंभाव्य प्रश्नसंच पोलीस भरती 2024 यामधील सराव प्रश्नपत्रिका भाग 9. ठीक आहे. आणि याच्यामधील बघा प्रश्न क्रमांकाचा पहिला बघा, मुलीची पहिली शाळा कोणी सुरू केली? आणि ऑप्शन दिले महात्मा फुले, महर्षी शिंदे, धोंडो केशव कर्वे, पंडिता रमाबाई. या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले यांनी सुरू केली. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला? आणि आपल्याला ऑप्शन दिले चिखली रत्नागिरीमध्ये, पुणे, महू मध्य प्रदेशमधील आणि बडोदा. ठीक आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महू मध्य प्रदेशमधील या ठिकाणी झाला. ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3 सुधारक ही साप्ताहिक कोणी सुरू केली? आणि आपल्याला ऑप्शन दिले लोकमान्य टिळक, भीमरावजी मलबारी, महात्मा फुले आणि गोपाळ आगरकर. या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 गोपाळ आगरकर यांनी सुधारक ही साप्ताहिक सुरू केली. ठीक आहे. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4 स्वामी विवेकानंदाचे गुरु कोण? आणि आपल्याला ऑप्शन दिले महात्मा गांधी, गोपाळकृष्ण खोगले, लोकमान्य टिळक, रामकृष्ण परमहंस. या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 रामकृष्ण परमहंस. ठीक आहे. त्यानंतर बघा स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि मोतीलाल नेहरू. तर स्वतंत्र मजूर या पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 तळ्याचा सत्याग्रह कुठे केला? आणि ऑप्शन दिले महाड, रत्नागिरी, येवला आणि नागपूर. या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 महाड या ठिकाणी सत्याग्रह केला. ठीक आहे. 14 तळ्याचा सत्याग्रह महाड या ठिकाणी केला. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7 विधवांच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिकाश्रमची स्थापना केली? आणि आपल्याला ऑप्शन दिले सरोजी नायडू, महर्षी धोंडो केशव कर्वे, पिरियर रामास्वामी, महात्मा फुले. या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 महर्षी धोंडो केशव कर्वे. ठीक आहे. यांनी स्थापना केली. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8 डिप्रेक्स क्लास मिशन ऑफ इंडियाची स्थापना कोणी केली? आणि आपल्याला ऑप्शन दिले महर्षी कर्वे, वीरा शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील आणि छत्रपती शाहू महाराज. ठीक आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 महर्षी कर्वे यांनी केली. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9 पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळण्यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केले? आणि ऑप्शन दिले साने गुरुजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विनोबा भावे आणि महात्मा गांधी. या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 साने गुरुजी यांनी केले. ठीक आहे. आंदोलन केले. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10 महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय? ऑप्शन दिले कस्तुरबा, कमलाबाई, पुतलाबाई, किरणबेन. ठीक आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 कस्तुरबा हे त्यांच्या आईचे नाव होते. प्रश्न क्रमांक 11 बघा खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? ऑप्शन दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर पंजाबराव देशमुख, भाऊसाहेब हिरे आणि कर्मवीर भाऊराव पाटील. या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापना केली. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12 स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच. ठीक आहे. अशी घोषवाक्य कोणी दिली? तर बघा महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, बाळ गंगाधर टिळक आणि जवाहरलाल नेहरू. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 बाळ गंगाधर टिळक यांनी हे वाक्य उद्गार काढले होते. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13 बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय? आणि ऑप्शन दिले मुरलीधर देवीदास आमटे, गणेश सोनपंत आमटे, बाबा गोविंद आमटे, बाबा देवीदास आमटे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 मुरलीधर देवीदास आमटे हे त्यांचं पूर्ण नाव होतं. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14 संवाद कौमुदी कोणाशी संबंधित आहे? आणि ऑप्शन दिले अरविंद घोष, रवींद्रनाथ टागोर, राजाराम मोहन राय आणि लोकमान्य टिळक. या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 अरविंद घोष यांच्या संबंधित आहे. यानंतर बघा समोरील प्रश्न
प्रश्न क्रमांक 15 आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आणि ऑप्शन दिले राजा मोहन राय, स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद आणि गोपाळ कृष्ण खोगले. या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16 संवाद कौमुदी या पाक्षिकातून सत्तेच्या अनिष्ट रूढी विरुद्ध लिखाण कोणी केली? आणि ऑप्शन दिले राजा मोहन राय, लोकहितवादी, दयानंद सरस्वती आणि रवींद्रनाथ टागोर. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 राजा मोहन राय. ठीक आहे. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17 1848 साली पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी काढली? आणि ऑप्शन आहेत महात्मा फुले, जगन्नाथ शंकर शेठ, पंडिता रमाबाई आणि कर्मवीर भाऊराव पाटील. बघा तर या प्रश्नाचं उत्तर योग्य आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले यांनी पहिली शाळा पुण्या ठिकाणी काढली. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18 महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बोकर टी वॉशिंग म्हणून कोणी संबोधले? आणि ऑप्शन दिले राजश्री शाहू महाराज, महाराजा सयाजीराव गायकवाड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ कृष्ण खोगले. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी संबोधले. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19 महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्षी दिली? आणि ऑप्शन दिले हंटर आयोग, सायमन कमिशन, विद्यापीठ अनुदान आयोग आणि मेकॉले आयोग. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हंटर आयोग या इथं साक्षी दिली. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20 रायगडावरील शिवरायांच्या समाधींचा जीर्णोद्धार करून शिवरायांवर पोवाडे लिहून त्यांच्याविषयी आदरभाव रिकामी जागा यांनी प्रकट केला. आणि ऑप्शन दिले लोकमान्य टिळक, छत्रपती संभाजी महाराज, न्यायमूर्ती रानडे आणि महात्मा फुले. या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 लोकमान्य टिळक. ठीक आहे. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21 मिस क्लार्क हॉस्टेल या वसतिगृहाची स्थापना कोणी केली? आणि ऑप्शन दिले ॲनी बेझंट, ज्योतिबा फुले, शाहू महाराज आणि धोंडो केशव कर्वे. तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 ॲनी बेझंट यांनी स्थापना केली. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणते साहित्य महात्मा फुले यांचे नाही? आणि ऑप्शन आहेत गुलामगिरी, शेतकऱ्याचा असूड, भावार्थ सिंधू, सत्यशोधक समाज. या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे. ही त्यांचं साहित्यक नाही, बाकी सर्व त्यांचे आहे. ठीक आहे. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23 सक्तीच्या प्राथमिक शिक्षणासाठी मागणी करणारी पहिली भारतीय व पहिली महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्व कोण? आणि ऑप्शन दिले शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि महर्षी कर्वे. या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 महात्मा ज्योतिबा फुले. ठीक आहे. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24 महात्मा फुलेंनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला नाही? आणि आपल्याला ऑप्शन दिले इशारा, तृतीय रत्न, सत्सार आणि बळीयोग. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 बळीयोग हा ग्रंथ लिहिला नाही, बाकी सर्व त्यांनी लिहिले. यानंतर प्रश्न क्रमांक 25 महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म इसवी सन 11 एप्रिल 1827 मध्ये रिकामी जागा येथे झाला. आणि ऑप्शन दिले पुणे, सातारा, अमरावती आणि नगर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 सातारा येथे झाला.